आत्ताचे वाजलेत 9. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. तर आम्ही चाललोय, मी माझ्या सोलापूरला आणि माहेरी चाललोय तुम्हाला काल बोलल्यासारखं मागच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून गडबडीत असल्यामुळे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग स्टार्टच नाही करता आला. आणि तसल्यात सकाळ सकाळी ह्याने क्रियांशनं खूप गोंधळ करायला. त्याला गाडीचं एकदा सांगितलं ना त्याला तेच तेच पाहिजे होतं. तर आम्ही चाललोय, तो आधीच बाहेर गेलाय तो. हाय का, किती गोंधळ चालू आहे त्याचं. टोपी घेऊन आधीच चाललोय तो बाहेर. आज सकाळपासून रडू लागला आणि माझा पण मूड खराब केलाय सकाळ सकाळी तो. आणि चला आमचं चालत राहतंय. आता निघतो आम्ही लगेच, आता उशीर खूप झालेला आहे. ठीक आहे, ऑटो बुक केली, ऑटो येऊ लागले. चला. बस भेटली आम्हाला. उशीर झाला, खूप उशीर झाला. त्यावेळी यापर्यंत आम्ही निम्म्या रस्त्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, बसला शांत. आता सकाळी त्याचं खूप चालू होतं, त्यामुळे आवरायला उशीर झाला. मला पण उठायला उशीर झाला. मी अलार्म लावला होता, अलार्म बंद करून झोपले. त्यामुळे एक 10-15 मिनिटासाठी बस थांबलेली. पाठीमागे आहेत, काहीतरी खायला घेतात ते स्नॅक्स मध्ये. तोपर्यंत काय पण कुठलं तरी काय नाही गोंधळ करू लागलाय बघा, किती गोंधळ करू लागलाय. गोंधळ करू नको. इकडं गोंधळ करू लागलाय. माणसाला देऊ का तुला तिकडे? मग आता जस्ट मी स्टँडवर आली आहे. ते गेले तिथूनच सोलापूरला गेले. मी आली आहे, मम्मी आली आहे माझ्या घ्यायला. रिक्षा बोलवली आहे. रिक्षा बोलवली का विशालला बोलवलं? विशालला बोलवलं, भावाला बोलवलं माझा. तो येतोय आता. आणि क्रियांशला काहीतरी असं सांगितलं मी की तो मधूनच रडू नये, कारण मधूनच इंदापूरमधूनच त्याचे पप्पा गेले ना, त्यामुळे तो विचारत होता मला, पप्पा कुठे आहेत, पप्पा कुठे आहेत. शांत आहे आता तरी. क्रियांश, पप्पा कुठे गेले रे? तंगी दीदीला ड्रेस द्यायला, है ना? हा, घरी आलेली आहे मी आणि क्रियांशला खाऊ घालून झालंय. आता बराच वेळ घेतला त्याने आणि आता नॉर्मल झालाय तो कुठेतरी जाऊन. हे बघा, खेळतोय मुलांबरोबर. हे सगळे दिदी लोक आहेत त्याचे, त्यांच्याबरोबर खेळतोय. परी दिदी, आर्या दिदी, हे सगळे दिदी लोक आहेत. मस्त रमला त्यांच्यामध्ये. त्याला पहिल्यांदा खाऊ घातलं आणि आता मी जेवण करून घेणार आहे. आली आहे मी माझ्या दीदीच्या घरी. मम्मीच्या घरी बसले होते जरा वेळ आणि त्यानंतर मग दीदी आली भेटायला. जवळच आहे घर, जास्त डिस्टन्सवर नाही आहे. त्यामुळे मग दीदीच्या घरी आले. आता मुलं जाते. मी आर्या आणि क्रियांश खेळतोय दीदी बरोबर. क्रियांश कुठे गेला? इथे आहे तो. आणि इथं शॉप आहे ज्वेलरीचं. ज्वेलरी ते पण मी बघत होते. खूप छान छान ज्वेलरी, इयरिंग्स, कॉस्मेटिकचं सगळं काही भेटतं इथं. तुम्हाला जर दाखवते, मी आता तेच बघत होते. सगळे इयरिंग्स नवीन स्टॉक आला आहे आणि तिने आता काही ऑफरिंग सुरू केली आहे. संपत आली आहे ती पण आता. खूप छान छान प्रकारचे ज्वेलरीज आहेत. तिचं वाटलंच मी तिचं पण चॅनल आहे यूट्यूबचं, त्याचा पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यावर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. ती सगळ्याचे फोटो त्यावर शेअर करते आणि व्हरायटीज खूप छान बघायला भेटतील तुम्हाला. मी पण जरा बघून घेते. मला पण थोडं काही काही खरेदी करायचं, पहिलं मी बघून घेते.